महायुतीतील 7 मंत्र्यांना अजूनही खासगी सचिव नाहीत। या अनेक मंत्र्यांकडे मुख्यमंत्री कार्यालयाकडून परवानगी नसतानाही अनेक खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी करतात काम। अनेक मंत्र्यांकडे परवानगी नसतानाही अनेक खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी अशा सर्व अधिकाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस। मंत्र्यांच्या जवळच्या असलेल्या या अधिकाऱ्यांवर आता कारवाई होण्याची शक्यता। शिवसेनेच्या मंत्र्यांची पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंकडे तक्रार। निधीवरून अजित पवारांची तक्रार केल्याची माहिती। अजित पवारांच्या खात्यांवर वॉच ठेवा एकनाथ शिंदेंच्या सूचना, तर माझ्या खात्यांवर बिनधास्त वॉच ठेवा अजित पवारांची खास शैलीत प्रतिक्रिया। शिवसेना राष्ट्रवादीमध्ये नाट्यमय बैठकांचं सत्र। शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीनंतर उदय सामंतांनी अजित पवारांची भेट घेतली। निधी वाटपाचा घोळ संपवण्यासाठी उदय सामंतांची शिष्टाई। कॅबिनेट बैठकीनंतर अजित पवारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। निधी वाटप सुसूत्रता आणावी यासाठी अर्थमंत्री अजित पवार आणि शिवसेना मंत्र्यांमध्ये संवादाचा पूल म्हणून उदय सामंत करणार काम। मशिदीवर भोंग्यांच्या मुद्द्यांवर आज अजित पवार यांनी बैठक बोलावली आहे। मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक देखील राहणार उपस्थित। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांकडून भोंगे उतरवण्याची मोहीम हाती। मुंबईच्या गोवंडी किंवा आजूबाजूच्या मुस्लिम परिसरात जाऊन अनधिकृत भोंग्यांची पाहणी करून पोलिसांमध्ये तक्रार करणार। किरीट सोमय्या मुस्लिम परिसरात जाऊन स्थानिक पोलिसांवर दबाव आणून जबरदस्ती भोंगे उतरवण्यास पोलिसांना भाग पाडतायत मुस्लिम संघटनांचा आरोप। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणीची प्रक्रिया काल सकाळी 9 वाजल्यापासून सुरू। अजित पवारांच्या नीलकंठेश्वर पॅनेलला 16 उमेदवारांची आघाडी। आज दुपारपर्यंत संपूर्ण निकाल हाती येणार। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत ब गटातून अजित पवारांविषयी सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात पदावर असलेल्या व्यक्तींनी सहकारात निवडणूक लढवू नये, शरद पवारांचा अजित पवारांना टोला। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।